कोणीच येत नाही रे, कोणीच येत नाही. तसा तू चांगला आहे पण तसा तू पण तसा पण आहेस. अरे कहना क्या चाहते हो? इंजेक्शन देऊन तुला सलाईन बिन लावीन. आज शिकतपणा असेल ते यार पण नको करू, तू उद्या ये. आपला कवा साजवा जमा गणपती? अर्धर आले काय तुमची कामं अशी डिलीट आली कसा वाजवा? बोर्ड नाही दिला. 4 दिवस काय करत होता तू? हे खाऊन जे पहिले खाऊन जे जॉब हो. 80% गणपती आपल्याकडे मातीचा असतात. 20% जे कोण घाबरतात बा आम्हाला नको माती आम्ही तुटल मग त्याला ते पीयूपीचं, बाकी हे सर्व माती कडक आहेत. काय बोलायचा? काय 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 दादा काय बोलत तुला? वीर नाही का? नाही. नमस्कार मित्र, मी पार्थवाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता पण चाललं गणपती आणाल. तुम्हाला वाटेल एक गणपती आता संपले ना, लगेच दुसरे कुठले गणपती आले ते साखर चतुर्थीचा गणपती असतात. काय विषय आहे तो नंतर सांगाल तुम्हाला. आता चालल्यावर निकेश संच्याबरोबर गणपती आणाला. बाजूला आहे पिंट्या दादा आणि मागे सांगायची गरज नाही असं व्यक्तिमत्व आहे, पण तरी सांगतो पवन दादा. ते 28 एकरचे मालक आहेत. कुठे जागा ती त्यांना पण माहीत नाही, बाकी ठीक आहे. तर चला मग चाललं आम्ही आता गणपती आणणार. अरे मामाला बाजूला मामा आहे ना, मामाचा पोरे आहे. असं कर अशी दोंबोडा ना कवा पण. आणि दादा कुठला आहे तो मला माहित नाही, पण जाऊन दे, तो नंतर माहित करून घ्याव ना. पुढे आहे निकेश दादा, या वर्षीचे उमेदवार आहेत ते. नाव फिरवायचे बॅनरवर, नाही तर अड्ड्यान कशी पण जमल. फक्त बरोबरीची शरत पाहिजे, नाही तर कंची पण आणाल तुम्ही, जमणार नाही. तर ठीक आहे ना, जास्ती भाषण देतं डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिथे नेतील तिथे अजून कुठे. तर अशा प्रकारे आता पोचलो आम्ही कुंभारली गावात ना. आमचे प्रमुख पाहुणे आहेत भाई ना, सॉरी मोठे मला हसते आहेत पवन दादा. त्यांना उतरायला कसा आम्हाला दरवाजा खोलून ठेवायला लागतो ना. 400 एकरचे मालक आहेत ते. थोडीशी एकर वारली पण राहून दे, आहे ती गोष्ट बरी. जरा धमका लागले तुला पवन दादा, तर विषय गंभीरच आहे. जाऊन दे, जास्ती नाही भाषण देत. काय मागले त्या? आपला बाप्पा कुठले आहेत? आपला बाप्पा कुठे? यो बा आयडिया दे आम्हाला. काय असेल पहिल्यांदा ना, फर्स्ट टाइम आहे. आयडिया दे. आयडिया काय आयडिया तू सांगा. म्हणजे काय करायचं, कसं काय करून द्या व्यवस्थित. कडक नाही तारे सगळे मातीचे आहेत का? हो. 80% गणपती आपल्याकडे मातीचा असतात. 20% जे कोण घाबरतात बा आम्हाला नको माती आम्ही तुटल मग त्याला ते पीयूपीचं, बाकी हे सर्व माती कडक आहेत. ते घेते का अजून एक न्यायचा का? आपल्याला कुठला गणपती घ्यायचा बघ, पटाव बघ. तो तर तयारीनेच आहे. कुठला घ्यायचा? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या बारीला निकेश पाठ थोडा एक साईज कमी वजन अशी हिलाल माणसं आहेत ना आमच्या बरोबर, पवन दादा सारखा. मग त्याला पहिले असं आतमध्ये टाकायला लागतं त्याला. अरे सगळे गेलं आतमध्ये कोण. तर मित्र, अशा प्रकारे आता गणपती घेऊन आपण चाललो इथल्या. आणि आमचा बारका पोऱ्या काही गणपती बाप्पा बोलत नाही. बोल ना मला का गणपती बाप्पा लास्ट पोऱ्या जय लास्ट पोऱ्या. जाऊन दे आता गाणी लावली, कारण आमच्या पवन दादाचं डोका दुखतं नाही तर गाणीला लावलं. सेम विषय माझा पण आहे म्हणून चॉकलेट घाले आम्ही. बाकी आपले रिक्षावाले दादा नाचतात. बरं आहे मोरया. आणि मित्र, अशा प्रकारे आता पोचलो आम्ही मानेरे गावात ना. बेंडवाला तिकडे झालं सज्ज ना. पवन दादा गेले तिकडं फटाकड्यांची सोय करायला. टॉपचा विषय.
विषय असं झाले ही लोक फटाकडे लावतो पण यानं काही पेटत नाही 2 वेळा इजला त्याला आवाजा पहिला टचकतो भाई अरे अरे आणि मस्तपैकी एकदम एंट्री सजवलेली आहे भाई टॉपचाच विषय आहे बघ अशी एंट्री सजवली निघू तुम्हाला दाखवायला भेटली नाही कारण मेंढ्यांचा विषय जरा गंभीर होता उगच रांगोली विंगोला करल्या साहेब साईडवर साहेब कडक अशी भाई स्वागतासाठी एंट्री बनवलेली जरा गुलाबाची फुलं आणली होतं अरे या साईडला मुग लावलेलं का गुलाबाचं फुलं आणलं तो पण आमचा गुलाबवाला माणूस मधीनच गायब झाला जाऊन दे टॉपचा विषय बघा कसं सजवले पहिलंच वर्ष व्हायचा गणपतीचा एकदम ताटान कारभार केलेला आहे उगच ॲज इट इज पूर्ण जवळ जिण्याच्या पायऱ्यात सगळ्या लावल्या वरती पण लावले फुल खर्चात इथं पण एंट्रीला पण कडक असं डेकोरेशन केलं फुग्यांचा बाई आमदे ये बाई लागली कडक अशी रांगोली आणि आतमध्ये काय माहोल आहे दाखवता इकडे संच्या हात इकडे फायर आहे आम्ही सगळे आहोत आते का अगं ये पण इकडे सगळे आम्ही घराला टाला लावून आली आहो खरंच तुला काही हसायला येते का कोण तुला कोणी सगळी साठवली आली आहो मी तर सांगता उद्या नाचायचं आहे उद्या ये सकाळी ये उद्या सकाळी ये आणि मग संध्याकाळी आम्ही दुपारी जाऊन निवत बनवू आणि या करू चतुर्थी ओवलून वापस नाचायला इथे येतील सगळी मग आखी रात नाचणार तुला याचा का नाही सांग ना तर परवा येऊ नको हॅलो कुसुम अगं आवाज येते का आवाज येते का हा मी वस्तीला ये उद्या सकाळची ये आता नको ये आता रात्र झाली नाही या बा देव रागायला नाही काही तू येवत नको परवा इंजेक्शन देऊन तुला सलाईन बिन लावीन आज शिकतपणा असेल ते यार पण नको करू तू उद्या ये रे समजा नाही का तुला वीर नाव आहे ना तुझा का दादा साहेब काय नाव आहे तुझा नाव सांग पहिले का तुझा वीर का तुला काय बोलायचा काय दादा साहेब बोलत तुला वीर नाही का नाही कडे कशी म्हातार वाढले पूर्ण व्ह्यू तुम्हाला उद्याच दाखवेन कारण विषय कसा आहे गणपती नाही तर खाली वाटेल नंतर तुम्हाला प्रॉपर एकदम दाखवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा डायरेक्ट आता भेटेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये अजून बाकी आहे टॉपचा विषय की बघा आत्या घरा डायरेक्ट तालात लावून आले
संपला विषय. नाही तर ठेव ठेव बोलू नको, ठेव. शो. ठेव. ठेव. ए आर्टिस्ट माणूस मागवले आम्ही डायरेक्ट आमच्या मयूरला. लेट पण थेट भाऊ आले आपला गणपती थोडासा सजवतर आले. असतं का लढतं ना की रिएक्शन तरी का होती. जाऊन दे काय पाहुणे गेला मागायले. हे बनकर 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 किती सांगायचं तुला. नाही सांगायचं मग नको जाऊन दे. मॉल कडक आहे आणि इकडे डिस्कशन ऑन पीक आहे. पाहुण्या दादानी तिलगुड नाही कसलं रे राजगिऱ्याचं लाडू त्याला घेतला. तसं आमचा पाहुण्यापुरात चांगला आहे मनापासून चांगला आहे. कोणीच येत नाही रे कोणीच येत नाही. तसा तू चांगला आहे पण तसा तू पण तसा पण आहेस. अरे कहना क्या चाहते हो. तत मत ते आपला कवा साजवायचा मग गणपती. अर्धर आले काय तुमची कामाशी डिलीट आली कसं वाजवा. बोर्ड नाही दिला. 4 दिवस काय करत होता तू. हे खाऊन जे पहिले खाऊन जे जॉब. हो आमची पोरा कशी कामं धंद्यावाली आहेत ना मग जरा गंभीर विषय होतो. SSV शालं होता म्हणून काय चटकं फटकं सगळं काही जमतं. पोरे तसा आमचा कलाकार आहे टॉपचाच विषय आहे. ऑर्डर घ्यायच्या का पुढच्या वर्षी. घेऊन झाल्या पण घेऊन झाल्या पण काय मला सांगलं नाही. मग का मशाला पण आहे ऑर्डर. मशाला पण ऑर्डर घ्या बघला का हॅवीमध्ये ऑर्डर आहेत पोऱ्याच्या पण पोऱ्याने समजून नाही दिला. टॉपचाच विषय आहे. तुम्हाला पण सजवता असेल तर भाई संपर्क साधा. मकार विकार सगळा बनवतो आमचा पोऱ्या नादत नाही आमच्या पोऱ्या. आणि आपले जवळचे मित्र डीमार्ट सोडल्यापासून ते दिसतच नाही पण भाईने आपला लोगो बनवून दिला. असे ऋतिक दादा भोईर सुद्धा आल्यात. मी येऊन तर म्हणा झालं बरेच वर्ष झालं पण निकेश संजय आता इथे येऊन मला 3 तास झालं फक्त जास्त काही नाही. मग काय कुठे चालता कुठे तू दिवसांदिवस बारीकच होत चालले रे. रिमोट जोरायला लागेल मग तब्येत ओके होईल कारण नाईट सेकंड टॉपचा विषय. पोरे नवीन कोर्स चालू केले म्हणजे काय लोगो बनवून तिथं ग्राफिकचा. काही पाहिजे असेल तुम्हाला तर स्क्रीनवर नंबर चालू असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. आता बस झाला आमचा पर्सनल बोलणं नंतर दाखवता बाकी सगळ्यात नाही दाखवू शकत नाही. बाय बाय. आणि मित्र अशा प्रकारे मस्तपैकी आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मयूरदादाचं काम सुद्धा उरकलेलं आहे. दीपेश जरा त्यांची बॅग आणायला चालले. दीपेश मला स्टँड पण वरती तो जेवण आहे स्टँड माझा टीव्हीवर. विषय असा आहे टॉपचा आहे. शिरू आहे बोला चहा आला झोपून द्या ना. तू वेडा आहे का रे. आता नाही बोलू शकत जेवायची इच्छा नाही सध्या भाऊ. उद्या 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 3 दिवस 2.5 दिवस 1.5 दिवस जो असेल तो मयूर बोलो. हो मागचा म्हणा होत जेतं मागच्याला नाही मग पुढच्याला हो करायला सांगू का. हो शेरूबाई काही कारण नाही कांदल ते कर आणि काय गडबड ही गडबडच 2 दिवस आता टॉपचा विषय. चला मग अशा प्रकारे निकेश शेटला जाऊ राजा न भेटू डायरेक्ट उद्या.